तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। बोरिवलीवरून ठाण्याला किंवा ठाण्यावरून बोरिवलीला फक्त 15 मिनिटात पोहोचता येणार आहे, कारण ठाणे बोरिवली जुळ्या बोगद्याच्या दुसऱ्या टप्प्याचं काम आता वेगाने सुरू झालंय। या दुसऱ्या बोगद्यासाठी अर्जुन या टनेल बोरिंग मशीनचं काम सुरू झालेलं आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणारा हा मार्ग बोरिवली घोडबंदर रस्त्याला जोडला जाईल। या बोगद्याचं खोदकाम सुमारे 17 महिने चालणार आहे। हे काम पूर्ण झाल्यावरती घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल। मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आणखी एक महत्त्वाच्या टप्प्याची भर पडणार आहे। मेट्रो मार्ग 2B च्या चेंबूरपर्यंतच्या विस्ताराचं काम पूर्ण झालंय। लवकरच तो खुला होण्याची शक्यता आहे। या नवीन मार्गामुळे डायमंड गार्डन ते चेंबूर मेट्रो स्टेशन पर्यंतचा प्रवास सुकर होईल। या मार्गाचं वैशिष्ट्य म्हणजे चेंबूर मेट्रो स्टेशन VN पुरव मार्गावरच्या मोनोरेल स्टेशन पासून फक्त 100 मीटर अंतरावरती आहे। तसंच चेंबूर रेल्वे स्टेशन पासून मोनोरेल स्टेशन 200 मीटर अंतरावरती आहे। त्यामुळे मेट्रो, मोनोरेल आणि हार्बर रेल्वे लाईन एकमेकांशी जोडल्या जातील। तेव्हा प्रवाशांना चेंबूर, पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी एक वेगवान आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे। तुम्ही जर रविवारी पुणे मुंबई प्रवास करणार असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। रविवारी 2 ऑगस्ट रोजी पुणे रेल्वे यार्ड इथे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 9 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे पुणे, लोणावळा लोकल आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होईल। ब्लॉक दरम्यान यार्डमधील जुने पॉइंट बदलणं आणि रेल्वे ट्रॅकचं सुधारणा काम केलं जाईल। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 तसंच अनेक रेल्वे मार्गावरील वाहतूक या कालावधीत पूर्णतः बंद असतील। एसटी प्रवासादरम्यान शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे। राज्यात विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी एकूण 31 प्रकारच्या घटकांना तिकीट दरात सवलत देण्यात आलेली असून या सवलतधारकांना 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे। यंदा 13,000पेक्षा अधिक जागा वाढवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे विविध शाखांमधील प्रवेशासाठी 2,16,552 जागा उपलब्ध झाल्या। मात्र या जागांसाठी 2,44,355 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यामुळे प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे। CET कक्षातर्फे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। 3,800 कॉलेजेसमध्ये विविध 111 अभ्यासक्रमांच्या एकूण 2,16,552 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्यात। प्रत्येक वाहनावरती HSRP नंबर प्लेट असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। गुन्हेगारी घटनांमध्ये साध्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा गैरवापर होत असल्याचं परिवहन विभागाच्या निदर्शनास आलं। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली। 31 डिसेंबरपूर्वी HSRP नंबर प्लेट न लावलेल्या वाहनधारकांवरती ती प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे, कारण 31 डिसेंबर नंतर सगळ्यांवरती समान कारवाई केली जाईल असंही त्यांनी नमूद केलंय। डिजिटल व्यवहार करताना ग्राहकांची खासगी माहिती आणि गोपनीयता संपूर्णपणे सुरक्षित राहावी यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। आता ऑनलाईन पद्धतीनं पैसे पाठवताना किंवा स्वीकारताना ग्राहकाचा पूर्ण मोबाईल क्रमांक समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही। वाढत्या सायबर तक्रारी, बँका आणि डिजिटल पेमेंट प्रणालींना तसे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। गेल्या 15 महिन्यांमध्ये देशांतर्गत विमान भाड्यात 20% अधिकची वाढ झाली आहे। वाढती प्रवासी मागणी, विमान कंपन्यांच्या खर्चातील वाढ आणि उपलब्ध आसन क्षमतेतील बदल यामुळे ही भाडेवाढ झाली। देशांतर्गत प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असून प्रमुख मार्गांवरती विमानांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे। परिणामी सरासरी तिकीट दरांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे। राज्यातील मच्छीमारांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे। 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रात खोल समुद्रात मासेमारीला परवानगी मिळाली आहे। मात्र किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारीला 15 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। नियमांचं पालन करण्याचं आवाहन मत्स्य विभागानं केलं आहे।